नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिनकर नागरे ॲग्री.कॉज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहेत. शेतकरी मित्रांनो, आपल्याला सगळ्यात जास्त जे काही समस्या येणारी जी आहे जमिनीमधून, तर ते हुमणीची भरपूर प्रमाणामध्ये समस्या आहे. तर हुमणीच नाही तर दुसरी तुमची वाळवी असो किंवा थ्रिपचे अंडे वगैरे असो, तर जेवढे काही कीटक राहतात, किडी असतात, तर मॅक्झिमम जे आहेत ते जमिनीमध्ये वगैरे अंडे घालत असतात. तर माझ्याकडं एक प्रोडक्ट आलेलं आहे कालीचक्र नावाचं. हे प्रोडक्ट आहे कालीचक्र. तर हे कालीचक्र प्रोडक्टमध्ये जे कंटेंट आहे तर ते हे मेटरायझम ॲनिसोफिलीचं जे वर्क आहे, तर हे प्युअर ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. आणि मेटरायझम ॲनिसोफिली ही एक जैविक बुरशी आहे. तर तिचं कार्य असं आहे की जे काही जमिनीमधील थ्रिप्स असो, शूट बोरर असो, फ्रूट बोरर असो किंवा हुमणी असो, तर याचे अंडे वगैरे घातलेले राहतात. तर ते मोठे झाल्याच्यानंतर मग समोर जे काही पिकं असतील तुमचे, समजा त्या पिकाच्या मुळीला कुडतडणे, कट करून टाकणे, तर ही समस्या भरपूर येते. तर तुम्ही याची समस्या जर सॉल्व करायची असेल तर हे मायक्रोबोट टेक्नॉलॉजीचं आहे. मायक्रोबोट टेक्नॉलॉजी म्हणजे कसं राहतं की उदाहरणार्थ लवचिंबक आहे. लवचिंबकच्या सहाय्यामध्ये जर समजा उदाहरणार्थ लोखंड वगैरे जर आलं तर ते अट्रॅक्ट करतं. तर तसं जे काही जमिनीमध्ये तुमचं जेवढे काही कीड वगैरे असतील, तर त्याच्या सभोवताली जर आले तर ते अट्रॅक्ट करून काय करतं त्याला, म्हणजे त्याच्यावरती ही जी बुरशी आहे ती जगत राहते. मग तिचं ते खाद्य राहतं. तर तशा प्रकारे ते काम करतं. आणि केमिकलचं कसं राहतं की केमिकलचं तात्पुरतं तुम्हाला फरक पडतो, प्रमाण फरक पडत नाही. जैविक जे बुरशीनाशक आहे ते शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. त्याच्यापैकी एक हा कालीचक्र नावाचा प्रोडक्ट माझ्याकडे आलेला आहे. तुम्हाला जे मार्केटमध्ये उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता. तर याचं जे प्रमाण आहे, तर खतामध्ये तुम्हाला जर यूज करायचं असेल तर हुमणीचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर तुम्हाला एकरी 2 किलो वापरावं लागेल. थोडं कमी प्रिव्हेंटिव्ह जर द्यायचं असेल तर 1 किलोग्रॅम द्यायचं राहते. तर अशी प्रकारे थोडक्यात माहिती दिली. माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.